दिसत असेल तर सावधान. आलं का लक्षात? तुम्ही सावधच तर होत नाही माय बाप हो. बामन लोक तुम्हाला सावधान म्हणतात नाही. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. यावे श्री मंगल मंगल विधान, यावे श्री मंगल मंगल विधान. शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान. किती लोकांचं सावधान होतं? तुम्ही होता का सावधान? एकच माणूस या महाराष्ट्रात सावध झाला, लग्न मंडपातून जे पळाला सापडलंच नाही. काय नाव त्याचं? रामदास स्वामी. सापडलंच नाही. सावधान म्हणल्या त्याने विचार केला गडबड आहे काहीतरी. सावध म्हणालेत ना, म्हणून सावध व्हा. सावध झाला तो. आपण सावध होतो का? नाही. आपलं केलं सावधान नाही का, पोराचंही केलं, नातवाचंही केलं तरी सावध होत नाही. एका वर्षी 50 सावधान जातो आपण करायला, तरी सावध होत नाही. आलं का लक्षात? संतांनी वर्णन केलेलं आहे की बाबा रे, तुझं इष्ट कशामध्ये आहे हे तुला कळलं पाहिजे, अनिष्ट काय तुला समजलं पाहिजे. हा, इष्ट अनिष्ट जाणे तोची भाग्यवंत, भाग्यवंत तया भगवंत काय दूरी. त्याला भगवंत दूर नाही, लक्षात ठेवा. देव त्याला दूर नाही, देव त्याला जवळच आहे. तुम्हाला असं वाटतं का देवाला मोठ्याने आवाज द्यावा लागतो, स्पीकर लावावा लागतो, डीजे लावावा लागतो, डॉल्फी लावावा लागते, तेव्हा देवाला आवाज जाईन बा नाही का? आपल्याला असं हे आपल्याला लागतं, हे मिक्सर फिक्सर आपल्याला. देवाला आवाज देण्यासाठी काही नाही, नुसतं शांत बसले आणि देवाला आवाज दिला तरी देव येतो. किती वेळात येतो? किती वेळात येतो? सेकंदाच्या आतमध्ये. द्रौपदीने आवाज दिला, किती वेळात आले? दातामध्ये धरलेला जो पदर आहे तो हनुवटीच्या खाली येईपर्यंत भगवंत हजर. आलं का लक्षात? आपल्याला वाटतं हे असं. तुम्हाला सांगतो, कोणी भीमाला आडमुठ म्हणतात, येड म्हणतात भीमाला, पण भीमासारखा हुशार नव्हता, लक्षात घ्या. एकदा पांडवाकडे काहीतरी काज होतं, काज म्हणजे कार्य, काम होतं, आणि त्यानिमित्त पाहुणे आलेले. म्हणले कोणती बात त्यांनी सांगितलं, म्हणले युधिष्ठिरा, पाहुण्याच्या पंक्तीला जर भगवंत असते तर बरं झालं असतं. खरं तर काय, भगवंताच्या पंक्तीला पाहुणे असले तर बरं असं म्हणा. पाहुण्याच्या पंक्तीला भगवंत कसे येतील? पण आता तिची मर्जी, इच्छा. मग आता युधिष्ठिर गेला, देवा भगवंता आपल्या घरी काम आहे आणि तुम्हाला बोलवले आईने आणि तुम्ही या. ते म्हणले युधिष्ठिरा, माझी तब्येत नाही बरी, त्याच्यामुळे मी काही येऊ शकत नाही. आणि तुमच्या घरी काय म्हणले, उठ पड कधी बी येतो मी, बाजरीच्या भाकरी खातो म्हणे, तुमच्या इथला ठेसा खातो, काही बी खातो म्हणे मी. तसं काही नाही, मला काही पाहिजे काही तसंही काही नाही म्हणले. हा, आणि मला मानपान पाहिजे असंही काही नाही. आता ही तर गोष्ट खरीच होती. ते म्हणले देवा हे तर बरोबर आहे, पण मला आज नाही येऊ शकत, माझी तब्येत नाही बरी आहे. बरं म्हणले ठीक आहे, घ्या. मग आता ते गेल्यानंतर द्रौपदी म्हणे, असं बोलवतात का भगवंताला? भगवंतांना नाही म्हणलं तरी आग्रह करावा लागतो. जावा तू बोलव. द्रौपदी आली, देवा बहिणीच्या हाकेला मान द्यावा लागतो, तुला यावंच लागतं, चल बाबा लवकर चल. द्रौपदी, बघ माझं अंग, बघ बघ बघ, हात लाव, हात लाव, बघ तापायला सगळं वाटतं की गरम वाटतं की नाही? हा म्हणे कन्हैया गरम वाटतं, त्याच्यामुळे मी थकून गेलोय, मला विश्रांतीची गरज आहे. येतो तुझ्या घरी कधी बी येतो ना, मला भाजीचं पान खाऊ घातलं राव म्हणे तू.
ते ताट हिसळलं होतं का नाही काय माहिती, तसं चिटकलेलं होतं थाळीला, आणि ती उष्टी थाळी मग ते पान खाल्लं मी. असं काय आहे का माझ्याकडे हे नको ते नको म्हणून? तसं तर काहीच नाही ना म्हणे. हा म्हणे हे बरोबर आहे का नाही. मग मी माझ्या मनाने येईन, बाजरीची भाकर खाईन, ठेसा खाईन, शिळी भाकर खाईन, कुटके खाईन. हा खातो का नाही कुटके भगवंत? पाणी भात खाल्ला की नाही भगवंतानं बाईसाचा? माहिती आहे सगळ्यांना. मग देव सगळा स्वीकार करतो. आलं का लक्षात? म्हणले गेली बा द्रौपदी वापस गेली. मग अर्जुन आला, मी पट्ट शिष्य आहे म्हणला. आणि देवानं आलंच पाहिजे, शिष्य बी मित्र बी आहे. देवा तुला यावंच लागेल. भगवंतानं टरमळा दाखवला. हे बाई म्हणले कमीत कमी 70 वेळेस जाऊन आलोय, संडास लागली ताप आहे बघ. ऐका मला शक्ती सुद्धा नाही, चेहरा असा सुकल्यासारखा वाटतो का नाही माझा? बघ ना माझ्या चेहऱ्याकडं बघ. आता बघितल्यावर हा म्हणलं देवा खरीच गोष्ट आहे. अरे मला पाऊल सुद्धा टाकता येईना. ते वापस गेलं. आता कोणीच म्हणजे बोलवायला आता तयार, भगवंत यायला तयार नाहीत. कुंती माता म्हणते देव असते तर बरं झालं असतं. भीम म्हणला देवाला बोलवायचंय का? म्हणले हा देवाला बोलवायचं नाही येड्या. म्हणले मग तिथं जायची गरज काय द्वारकेला? म्हणजे मग इथं वाडा ताट, हा ताट वाडा, म्हणजे ताट वाडा आणि देव येणार बघा म्हणले. देव येतो की नाही? काढले ताट. गंधाक्षदा म्हणजे काढली, फुलवात म्हणजे काढली, कापूर काढली, उदबत्ती, फुलहार म्हणजे सगळी तयारी केली, जय्यत तयारी. अत्तर वगैरे सुगंध म्हणले सगळे, चंदनाचा गंध आहे, अत्तर आहे, सुगंध आहे, सगळं सगळं धूप दीप सगळे म्हणले. बिलकुल बोलवा भगवंताला. हातातली गदा घेतली आणि फेकली वरी. कशी फेकली? मुंडक गदेच्या खाली घातलं. देवा आता मला वाचवायचं काम तुझं. जर समजा मला मरू द्यायचं असेल तर गदा माझ्या डोक्यात पडून मी मरणार, आणि वाचवायचं असेल तर ये आणि वाचव. झक मारून कशी वाचवायचं? काय सांगायचं तुम्हाला? महाभारत सांगतो. तात्काळ भगवंत हजर, वरच्यावर गदा धरली. भीमा अरे काय आडमोठ सारखं रे म्हणले. इतकं मला माहिती आहे तू येणार आहे म्हणून.